नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत अगदी खारीसारखी तिळाची करंजी कशी बनवायची असेल। तिळाची करंजी तुम्ही बऱ्याचदा केली असेल, पण असं सारण आणि या पद्धतीने पीठ मळून जर तुम्ही करंजी केली तर अगदी खारीसारखी संपेपर्यंत राहणारी ही तिळाची करंजी। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 1 कप तीळ घ्यायचे आहेत। आता हे तीळ आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। सर्वात अगोदर इथे आपण करंजीचं सारण तयार करून घेणार आहोत। आता इथे आपण गॅसचा फ्लेम कमी करून मंद आचेवरतीच हे तीळ छान असे खमंग भाजून घेणार आहोत। एक 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे तीळ इथे मी भाजून घेतलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे सुद्धा इथे आपण मंद आचेवरती छान असे भाजून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे मी शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत। भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा इथे आपण या प्लेटमध्येच काढून घेणार आहोत। आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे। आता हे बेसन पीठ इथे आपण कोरडंच छान असं भाजून घेणार आहोत। जोपर्यंत पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे बेसन पीठ छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बंद करायचा आहे, कारण पॅन गरम असल्यामुळे बेसन पीठ हे पटकन भाजले जाते। आता इथे आपण हे बेसन पीठ छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे। हे बेसन सुद्धा इथे आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता शेंगदाणे, तीळ आणि हे बेसन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता इथे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण चमच्याने थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। हे मिश्रण थोडंसं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा आहे। इथे मी करंजीचं सारण थोडंसं गोडसर असं केलेलं आहे। तुम्हाला जर थोडं गोड कमी वाटत असेल तर थोडासा गूळ यामध्ये कमी घातला तरी सुद्धा चालेल। इथे मी 1 कप या प्रमाणात बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी 1 मिनिटांसाठी आपल्याला हे मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे। आता इथं आपलं हे करंजीचं सारण तयार झालेलं आहे। आता हे तयार झालेलं जे सारण आहे ते इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे सारण आता इथे आपण हाताच्या साहाय्याने थोडंसं मोकळं करून घेणार आहोत। रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा। आता इथे मी या पद्धतीने हे मिश्रण हातानं थोडंसं मोकळं करून घेतलेलं आहे। तयार केलेलं हे करंजीचं सारण इथे आपण एका साईडला ठेवून देऊयात। आता इथे आपण करंजीसाठी पीठ मळायला घेणार आहोत। एक अर्धा कप बारीक रवा इथे आपण एका छोट्या बाउलमध्ये घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। रवा पाण्यात बुडेल इतपत पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता चमच्याने इथे आपण थोडंसं हे मिक्स करून घेणार आहोत। एक 2 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हा रवा छान असा पाण्यात भिजण्यासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत। त्यानंतर एका बाउलमध्ये इथे आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे।
ज्या कपने इथे मी तीळ घेतलेले आहेत त्याच कपने 2 कप मैदा इथे मी घेतलेला आहे. मैदा आपल्याला इथे चाळूनच घ्यायचा आहे. त्यानंतर यावरती आपल्याला अगदी किंचितसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर एकदा चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण जो रवा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो संपूर्ण रवा पाण्यासहित यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 10 मिनिटांसाठी रवा इथे आपण या पाण्यामध्ये ठेवला होता. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही जरा मिक्सरला फिरवून घेऊन तो भिजत घातला तरीसुद्धा चालेल. आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचे मोहन घालायचं आहे. आता ज्या कपने इथे आपण तीळ घेतलेले आहेत त्याच कपने अर्धा कप इथे आपण गरम कडकडीत तेलाचे मोहन यामध्ये घातलेला आहे. आता सुरुवातीला एक 2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चमच्यानेच मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला हे हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गरजेनुसार पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. आता हे थोडंसं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी किंचितसं पाणी इथे मी यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे जे पीठ आहे ते चांगले मळून घेणार आहोत. एक 6 ते 7 मिनिटांपर्यंत इथे मी हे पीठ चांगले मळून घेते. आता हे पीठ चांगले मळून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून हे असेच एक 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल. अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीचं पीठ इथे हे तयार झालेलं आहे. आता याच पिठामधील एक गोळा इथे आपण घेणार आहोत. इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा घेऊ शकता. मीडियम साईजचा गोळा इथे मी घेतलेला आहे. आता इथे आपण याची पारी लाटून घेणार आहोत. आता पारी लाटताना इथे आपल्याला अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता या पद्धतीची पारी इथे मी लाटून घेतलेली आहे. आता इथे आपण करंजीचा साचा वापरलेला आहे. यामध्ये ही पारी ठेवून 1-2 चमचे सारण यामध्ये आपल्याला घालायचं आहे. करंजीमध्ये सारण इथे आपल्याला भरपूर असं घालायचं आहे जेणेकरून करंजी खाताना टेस्ट छान लागेल. आता याच्या कडांना इथे आपण थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि ही या पद्धतीने करंजी इथे आपण तयार करून घेतलेली आहे. तर इथे आपण याच प्रकारे बाकीच्या सुद्धा सर्व करंज्या इथे तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे आपली ही मस्त अशी गुबगुबीत छान करंजी तयार झालेली आहे आणि इथे मी याच प्रकारे बाकीच्या सुद्धा सर्व करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे आपण या करंज्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत. आता मंद आचेवरती इथे आपण या करंज्या दोन्हीही साईडनी छान अशा तळून घेणार आहोत. तुम्हाला पाहूनच कळत असेल करंजीला फोड देखील छान असे आलेले आहेत. आता मंद आचेवरती इथे मी या करंज्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व करंज्या इथे तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही खारीसारखी तिळाची करंजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. थँक्यू.